नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की अजून पण रमाकांत एकीकडे वल्लरीच्या तावडीतून सुटण्याची आस लावून बसलेला आहे. तेच तिकडून उदयकांत रमाकांतच्या जेवणाचं ताट घेऊन येत असतो आणि लांबून रमाकांतकडे बघत मनातल्या मनात म्हणतो, वॉचमन करून ठेवलाय मला ह्याच्यामुळे अजून एक खंबा पण संपवू शकलो नाही मी. आता ह्याच्या जेवणात मी गुंगीचं औषध टाकतो, म्हणजे हा 10-12 तास तरी उठायचा नाही आणि मी तेवढ्या वेळेत थोडं विरंगुळ्याचं बघतो. तेच तिकडं शेवटची फेरी संपून सगळे घरी आलेले असतात आणि ईश्वरीचा पाय दुखत असल्यामुळे अर्णव ईश्वरीला उचलून रूममध्ये घेऊन जातो आणि खाली नम्रता त्यांच्या रूमकडे पाहतच उभी राहते. ते पाहून आकाश तिच्या जवळ जातो आणि तिला विचारतो, काय ग अशी काय पाहतेस त्यांच्याकडे? जिजूंचं किती प्रेम आहे ना ईश्वर, ते पाहतीये. मी तर बायकोसारखी वागतीच आहे, पण तुम्ही माझ्यासोबत नवरा म्हणून वागतच नाहीये. आकाश नाराज होतो. तो नम्रताला म्हणतो, तुला असं नाही का वाटत की तू खूप लहान मुलांसारखी वागतीयस? तुला सारखं अटेन्शन हवं असतं सगळ्यांकडून आणि तुला एक सवय लागलेली, ती म्हणजे नात्यात प्रॉब्लेम्स शोधायची. आकाशचं असं बोलणं ऐकून नम्रता तिथून रागात निघून जाते आणि आता आकाश तिथंच डोक्याला हात लावून बसतो. वर रूममध्ये अर्णव आजींनी दिलेला लेप ईश्वरीच्या पायाला लावत असतो. पण तसं बघायला गेलं ना तर नम्रता आता गप बसणार नाहीये. ती अजून खूप मोठा कांड घडवून आणणार आहे. आणि राहिला राकेश, त्यांनी आज एका लॉजमध्ये रूम घेतलेली आहे आणि आजची रात्र तो तिथंच घालवणार आहे, ते पण दारूच्या नशेत. पण त्याचा प्लॅन जरा चेंज झालेला आहे. आज ईश्वरीचं ते रूप पाहून तो तिच्यावर खूप फिदा झाला, म्हणूनच त्याने ठरवलंय की आता बॉम्बस्फोटमध्ये फक्त अर्णवलाच उडवायचं आणि ईश्वरीला जिवंत ठेवायचंय, त्याच्या मतलबासाठी ना. हो, पण जर ईश्वरीने त्याचं ऐकलं नाही तर मग तिचा पण शेवट नक्की होणार. मग राकेशचा हा नवीन प्लॅन कोणाकोणाला आवडला ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.